हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना मस्त भन्नाट असा गावरान गवारीचा रस्सा करणार आहे, रस्सा भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी बघा मी इथे 250 ग्राम गवारी घेतलेली आहे. गावरान घ्यायची आहे. जी कुशीची गावरान गवारी असते तिची चव अप्रतिम येते, त्यामुळे ती गवारी वापरायची. तर अशा पद्धतीने 250 ग्राम गवारी घेतली आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. ही बघा, ही गावरान गवारी आहे. या भाजीला खूप छान टेस्ट असते आणि याचा रस्सा तर अप्रतिम होतो. तर इथे बघा अशा पद्धतीने ही गवारी दिसते. आता आपल्याला याला खुडून घ्यायचे, खुडूनच घ्यायची, कारण बाजूच्या ज्या शिरा आहेत त्या या पद्धतीने खुडून आपण जेव्हा घेतो तेव्हा त्या व्यवस्थित काढता येतात. कापून घेतलं तर ती शिरा ज्या बाजूच्या असतात त्या थोड्याशा भाजीमध्ये कचकच लागतात, त्यामुळे शक्यतो हाताने या पद्धतीने खुडून घ्यायचे. आता तुम्हाला जशी हवी असेल एकदम बारीक खुडून घेऊ शकता किंवा मीडियम अशी. या पद्धतीने मी एका गवारीचे 2 भाग करते, या पद्धतीने तुम्ही खुडून घेऊ शकता, काही हरकत नाही. तर बघा अशा पद्धतीने सगळी गवार मी छान खुडून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायची. तर ही गवार जी आपण करणार आहे, रस्सा भाजी करणार आहे, वाटण करून करणार आहे, खूप चवीला अप्रतिम लागते, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा. आता इथे बघा स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत. साधारण 3 ते 4 चमचे मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेत. 2 चमचे आपल्याला सुकं खोबरं घ्यायचं आहे, ते मी कापून घेतलेलं आहे, आणि लसूण घ्यायचं आहे. आता लसूण एक 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर फ्रेश हिरवीगार छान कोथिंबीर घ्यायची आहे आणि अगदी 2च चमचे पाणी घालून आपल्याला याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे, पेस्ट करून घ्यायचे. कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घातलेलं आहे साधारण 2 चमचे तेल. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये घालायचे आपल्याला 1 चमचा मोहरी छान तडतड द्यायची आणि त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं आहे अर्धा चमचा. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर जरूर घाला, कढीपत्ता खूप छान लागतो या भाजीमध्ये. माझ्याकडे आत्ता नव्हता, संपला होता घरातला, त्यामुळे मी नाही घातला. तुम्ही नक्की असेल तर आवर्जून घाला. आता यानंतर बघा आपण जी स्वच्छ धुवून घेतलेली गवारी आहे, गवारीची शेंग आहे, ती घालून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवर ही गवारीची भाजी छान परतून घ्यायची. इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि त्यानंतर एक वाफ काढून घ्यायची आणि मस्त या भाजीला आपल्याला परतून घ्यायची आहे तेलावर, जेणेकरून शिजायला अजिबात वेळ लागत नाही, झटपट शिजली जाते आणि पटकन तयार होते. त्यामुळे मस्त छान परतून घ्यायची. त्याचबरोबर त्याची त्याचा जो उग्र वास असतो तोही निघून जायला मदत होते. तर त्यासाठी या पद्धतीने परतून घ्या. झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटं छान मंद आचेवर वाफ काढून घेतली. आता तुम्ही बघू शकता छान मस्त 70% अशी छान शिजल्यासारखी मौसूद झालेली आहे. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला जे आपले बेसिक मसाले असतात ते घालायचे आहेत. तर यामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये घातलेला आहे धने पावडर, तर अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर घालायची आणि आपल्याला यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. 1 नंबर सुगंध येतो आहे मस्त. जेव्हा आपण ही छान परतून घेत असतो ना, अगदी छान भन्नाट असा याचा सुगंध येत असतो. आता आपण जी पेस्ट करून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ती घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर शक्यतो यामध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे झटपट हा गवारीचा रस्सा तयारही होतो आणि त्याचबरोबर गरम पाण्यामुळे याला चवही खूप भन्नाट येते. आता इथे बघा मी मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी गरम करून घेतलं आणि ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. मस्त एक 5 ते 7 मिनिटं छान मीडियम हाय फ्लेमवर तुम्ही उकळी येऊ द्या आणि त्यानंतर गरमागरम अशी ही आपली छान मसाल्यातली गवारीची भाजी खाण्यासाठी तयार होते. इथे बघा मी साधारणपणे 10 मिनिटं मंद आचेवर याला छान शिजवून घेतली. तुम्ही बघू शकता रंग किती अप्रतिम आला आहे आणि 1 नंबर चवीला लागते. आता खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथे आपला गावरान गवारीचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा इंद्रायणीच्या भाताबरोबर अफलातून लागतो. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग तुम्हाला ही गवारीची रस्सा भाजी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या श्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया अशा एका छान नवीन झणझणीत आणि मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.